नमस्कार. रघु लोकेगावकर तुमचं भटकंती दाय दिशेमध्ये स्वागत करीत आहे. आज 9 ऑगस्ट. आमचा मित्रांचा मित्र रमेश कृष्णा नाईक हा MSCBमध्ये आम्ही 20-25 वर्ष एकत्र काम केलेलं आहे आणि आमची जी घट्ट मैत्रीच्या लक्षात ठेवून त्यांनी हा निरोप समारंभ स्पेशली आमच्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हा अरेंज केलेला कार्यक्रम रविवार 9 ऑगस्ट गिरिजा हॉल कल्याण येथे आयोजित केला. अतिशय सुंदररित्या पार पडला आणि बरेचसे मंडळी न भेटणारी मंडळीसुद्धा आम्हाला त्या दिवशी भेटली. त्यामुळे अत्यंत सुंदर असा हा दिवस गेला आणि बऱ्यापैकी रमेशने खर्च करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदर जेवण, त्याच्यानंतर रिटर्न गिफ्ट आणि अतिशय सुंदर अशा रीतीने व्यवस्थित आखणी केलेली होती आणि त्यापैकी बरेच लोक म्हणजे कल्याणमध्येच राहत असल्याकारणाने ते बऱ्यापैकी उपस्थित होतीच, परंतु लांबून देखील काही लोक आले. आमच्या पुण्याहून पेठे मॅडमनी त्यांचं मनोगत इथे वाचून दाखवण्यास सांगितलं, त्याप्रमाणे ते वाचण्यात आलं. महिला मंडळ आलं, त्यांच्या एकंदर कार्यकाळाची एक CV डॉक्युमेंटरी त्या पडद्यावर दाखविण्यात आली आणि ती अतिशय सुंदर. लोकांनी या सर्व गोष्टीचा आस्वाद घेतला आणि एकंदरीत सगळ्यांना एकमेकांना भेटता आलं. त्यांचे हे नातेवाईक, मामा आणि इतर मंडळी आणि पूर्ण आलेल्या प्रेक्षकांमधले मी तुम्हाला कोण कोण आले होते हे दाखवण्यासाठी हा प्रेक्षकांमध्ये कॅमेरा फिरवत आहे. मित्रांनो, आपला रमेश हा जरी आज रिटायर्ड झाला तरी तो आपल्या मनातून कधी रिटायर्ड होणार नाही याची खात्री बाळगावी. आणि आपला हा भिवंडी ग्रुप अतिशय अबाधित ग्रुप असा आहे. ह्या ग्रुपला कोणी टच करू शकत नाही आणि ह्याचा रेकॉर्ड देखील कोणी मोडू शकणार नाही याची मला खात्री आहे. आपण इथं एकमेकांशी इतक्या जवळीक आलेला आहोत, त्यामुळे हा ग्रुप इतका सुंदररित्याने रमेशने बांधून ठेवलेला आहे. आज रमेशने इतके वर्ष अथक प्रयत्नाने सामाजिक कार्य एका बाजूला चालू ठेवून हा ग्रुप व्यवस्थित सांभाळला. ह्या ग्रुपने सुद्धा त्याला भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि त्यामुळे ह्या ग्रुपला एक दृष्ट लागेल असा हा ग्रुप असल्याकारणाने हा मी व्हिडिओ खास त्याच्यासाठी बनवला आजच्या कार्यक्रमाचा आणि ह्याचा सगळ्यांनी बऱ्यापैकी आस्वाद घेतलेला आहे. येऊन इकडे सगळे एकमेकांना आम्ही भेटू शकलो ह्या कार्यक्रमामुळे आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या त्यांनी आयोजित केला, सुंदररित्या पार पडला. जेवण उत्कृष्ट प्रतीचं होतं, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित ते एन्जॉय केलं आणि एकंदरीत ह्या कार्यक्रमामध्ये छान छोट्या छोट्या गोष्टी घडल्या. गाणी म्हटली जोशींनी, काही लोकांनी भाषणं ठोकली व्यवस्थित आणि छान बरं वाटलं. हा कार्यक्रम पाहून महिला मंडळांनी पण छान उपस्थिती दाखवली, त्यांचं पार्टिसिपेशन पण छान होतं. एकंदरीत हा ग्रुप आणि त्याची धळलेली आता पुढच्या ह्या भाषणं तुम्ही आता नीट शांतपणे ऐका. आपले VS कुलकर्णी साहेब यांनी छान सुंदररित्या त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे. महाराजांच्या 3 जयंत्या, त्याचप्रमाणे आपले रमेश नाईक यांच्यासुद्धा आपण 3 सेंड ऑफ आपण करतो आहे. एक 31 तारखेला झालेला आहे तो महावितरण कंपनीतर्फे, दुसरा आपल्या मंडळ म्हणजे भिवंडी मित्रमंडळातर्फे आहे. आणखीन एक सेंड ऑफ त्यांचा बाकी आहे, तो म्हणजे त्या संघटनेचे जे नेते आहेत त्या संघटनेतर्फे त्यांचा निरोप समारंभ करण्यात येतो आहे. हा निरोप समारंभ म्हणण्यापेक्षा हा त्यांचा जे आहे हा त्यांचा म्हणजे कार्य गौरव सोहळा म्हटला तर हा जास्ती हे उचित नाही, कारण त्यांनी जी आजपर्यंत 37 वर्षाची ही महावितरण कंपनीची सेवा दिली. एक
इंतजार की इंतजार की कुठलाही सफर असू दे त्याची शेवट या गाण्याने झाली नाही असं होत नाही. आवाज येतो. तेरे याद रखना होके हंसे बस यूं ही तुम मित्रांनो, हा कार्यक्रम ओळखताना ओळखतोच तोच माईक आमच्या गोळे साहेबांनी हातात घेतला आणि त्यांनी त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम सुरू केला. सोसायटी युनियन अध्यक्ष उपाध्यक्ष पण तेथेही तेवढं लागलं नाही लक्ष. इतकी पारितोषिक तेवढा सन्मान पण तिथेही तितकं लागलं नाही मान. पण तिथेही तितकं लागलं नाही ध्यान. का बरे कविता होत नाही विचार केला पाहिजे. का बरे कविता होत नाही विचार केला पाहिजे. कदाचित पेन आणि कागदामध्ये दोष असला पाहिजे. कदाचित पेन आणि कागदामध्ये दोष असला पाहिजे. खरं सांगतो इतके कागद कधी फुकट गेले नव्हते. खरं सांगतो इतके कागद कधी फुकट गेले नव्हते. प्रतिभा कुठे लपून बसले काहीच कसे कळत नव्हते. प्रतिभा कुठे लपून बसले काहीच कसे कळत नव्हते. फाडलेल्या त्या कागदांकडे कटाक्षाने वळून पाहिले. फाडलेल्या त्या कागदांकडे कटाक्षाने वळून पाहिले. काय सांगू मित्र माझे मलाच वाईट वाटले. काय सांगू मित्र माझे मलाच वाईट वाटले. उचलला पेन घेतला कागद देवापुढे ठेवला. उचलला पेन घेतला कागद देवापुढे ठेवला. तेव्हा दोघे शरमले आणि देव मला पावला. आणि लगेचच 31 जुलैला खऱ्या सेंडऑफच्या दिवशी परिस्थितीवर केलेलं काव्य वाचन. वक्ते नायकांना उपमा देत होते. हसून हास्याचे फवारे तितकेच टाळ्या घेत होते. कोणी म्हटले तरी मी जेठालाल म्हणणार नाही. कोणी जरी त्यांना म्हटलं तरी मी त्यांना जेठालाल म्हणणार नाही. शब्देने सांगतो ती कोण बबिता मला मुळीच माहीत नाही. शब्देने सांगतो ती कोण बबिता मला मुळीच माहीत नाही. एक वक्ता नायकांकडे सारखा बघत होता. एक वक्ता नायकांकडे सारखा बघत होता. गुगली बाळ उठात टाकू की नको या विचारत होता. मोका पाहून चटकन मानाला येत दिसतात राजेश खन्ना. मोका पाहून चटकन मानाला येतच दिसतात राजेश खन्ना. आता तुम्हीच सांगा. आता तुम्हीच सांगा मीच तेच कसे म्हणणार पुन्हा. मी कशाला म्हणू तेच पुन्हा. हसत मुलांनी म्हणजे साईन आणि शेतांचं म्हणलं. हसत मुलांनी बाबांचं गोड कौतुकही केले. हसत मुलांनी बाबांचे गोड कौतुकही केले. मध्ये फिरकी वाळ टाकून दांडी गुण विकेटही घेतले. मध्येच फिरकी वाळ टाकून दांडी गुण विकेटही घेतले. म्हणाले आजच्या कार्यक्रमाचे जे चांगले झाले ते चांगले म्हणतील. आजच्या कार्यक्रमामध्ये जे चांगलं झालं ते चांगले म्हणतील. उद्या संयोजकांच्या चुकीच्या ठिकाणी बोटही ठेवली. एक जैनजी प्रामाणिक वाटला. त्याने बदली प्रसंग नेत्याने घेतला. नाईक साहेब प्रयत्न करून बघूया असे म्हणायचे. नाईक साहेब प्रयत्न करून बघूया म्हणायचे. त्यावर अख्खं हाल असायचे. एका मागून एक वक्ते साहेबांसह नाईक बहिणींची प्रशंसा करत होते. एका मागून एक वक्ते साहेबांसह नाईक बहिणींची प्रशंसा करत होते. हे सगळं पाहिल्यावर त्यांनाही नक्की कळलं की ते शनिवारी सुट्टीत कुठे जात होते. संचनाच्या माईकचा आवाज अगदी छानच होता. संचनाचा माईकचा आवाज अगदी छानच होता. कधी हसरी कधी शेरशायरी अधूनमधून सुरुवात होता. कधी हसरी कधी शेरशायरी अधूनमधून सुरुवात होता. वेळेअभावी दोनच मिनिटे संचनातून
बोलले तुम्ही. वेळेअभावी 2च मिनिटे संचालनातून बोलले तुम्ही. अण्णांनी वेळ साधून म्हटलं, जास्त वेळ तर घेतला तुम्ही. न भूतो न भविष्य असे या नायकांच्या सोहळ्यात होतं. न भूतो न भविष्य असं या नायकांच्या सोहळ्यात होतं. जाणवलं प्रेमाचा एक दाना पेरला की भरगच्च कसं कधीच येतं. जाणवलं प्रेमाचा एक दाना पेरला की भरगच्च कसं कणीच येतं. जीवनात जर काय राहिलं असतील त्यांच्या अपूर्ण इच्छा, जीवनात जर काय राहिल्या असतील त्यांच्या अपूर्ण इच्छा परमेश्वराला प्रार्थना त्या पूर्ण करा. या आमच्या साऱ्यांच्या सदिच्छा, या आमच्या साऱ्यांच्या मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, जीत जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. मित्रांनो, या भिवंडी ग्रुपमध्ये असे गाणारे कलाकार आमच्या खूप आहेत. त्यापैकी नंदकुमार जोशी. प्यार की गलियां, बागों की कलियां, सब रंग रलिया पूछ रही है. प्यार की गलियां, बागों की कलियां, सब रंग रलिया पूछ रही है. गीत पनघट पे इस दिन गाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीत जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू मित्रांनो, चलिया. आता आपल्याला उत्सुकता लागली आहे की ह्या नाईक दाम्पत्याचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. त्याचबरोबर त्यांची मुलगी हिने सुद्धा एक छोटेखानी सुंदर असं भाषण केलेलं आहे. ते आपण पाहूया आता. लहान असताना मी नेहमी वाट बघायची की पप्पा आता भेटतील आता भेटतील. रात्रपर्यंत घरी यायचे नाही, 11 11:30 पर्यंत. रविवारची वाट बघत बसायची मी की कधी पप्पा भेटतील. आता निवृत्तीनंतर सगळाच वार रविवार झाला आहे. मग आता दिवसभर पप्पा सोबत असतील, मजा मस्ती करतील, करू आम्ही. खरंच तुम्ही जे काय केलं ना पप्पा त्यासाठी खूप खूप धन्यवाद. यांनी आम्हाला दोघांना ना काहीच काय पाहिजे ते करा बोला आयुष्यात. तुमच्या आवडीचं करिअर निवडा, नाही झालं तर दुसरं काहीतरी करा, पण थांबू नका. हेच आदेश सांगितलं आम्हाला. आम्हाला दोघांना चांगलं आयुष्य दिलं, चांगलं शिक्षण दिलं, आणि जे काही आता आम्ही अभिमानाने इकडे उभा आहे त्यांच्यामुळेच उभं आहे. त्यासाठी मी त्यांची खूप भाग्यवान आहे की मी त्यांची मुलगी आहे करून. शेवटचं एक म्हण बोलते. मित्रांनो, रमेशने सुद्धा आपलं मनोगत सुंदर शब्दात मांडलेलं आहे. आणि त्या अगोदर आपण वहिनींचं मनोगत व्यवस्थितपणे ऐकूया आणि त्यानंतर रमेशचं. आज तुम्ही सर्व इकडे आलात हेच खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. एवढी लोक थोडं हॉल भरून केलं असं वाटत होतं की लग्नच आहे आमचं आज. रिसेप्शन सारखंच वाटलं मला. तिथून एंट्री वगैरे खूपच छान झालं. मी जास्त काही बोलत नाही आहे, एक पोयम सादर करते. तुझं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, तुझं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. तुला कविते देण्यासाठी शब्दांची भांडू लागतात. सहज कविता बनवणारे शब्द तुला पाहून गोठून जातात आणि आपली मर्यादा ओलांडून शब्द सुद्धा तुला पाहून निशब्द होता, निशब्द होता. हाल अर्धा झालाय, अर्धे वरती असतील मला.
सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा रिटायरमेंटचा कार्यगौरव सोहळा माझा त्या भिवंडी ग्रुप नातेवाईक आणि मित्रमंडळांनी साजरा केला त्याबद्दल मी मनापासून आपले आभारी आहे. कार्यक्रमाची जी सुरुवात झाली जसं मी कवितेच्या पूर्वी सांगितलं की एक रिसेप्शन सोहळा आहे काय. मला 2-4 मित्रांनी येऊन असं म्हटलं की श्वेताचं लग्न आहे का. म्हणजे एवढी रेलचेल आणि एवढी धावपळ आयुष्यात मला वाटतं पहिल्यांदाच करायची वेळ आली. हे सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना की ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी हा संसार दाखवला आणि त्या कंपनीला की ज्या कंपनीमध्ये 37 वर्ष मी सेवा केली त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्याच्यामुळेच हे ऐश्वर्य असेल, हे राहणीमान असेल आणि तुमच्यासारखे मित्र मला मिळाले. हे मी खूप खूप मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. आपण वेळात वेळ काढून रविवार असून सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. 2:30 वाजून गेलात तरी पण तुम्ही अजून जागेवर बसलेला तर खूप खूप प्रेम आपल्याविषयी तुम्ही जे माझ्याविषयी प्रेम दाखवलं आहे त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. जास्त बोलत नाही कारण वेळ फार अपुरा आहे. या सगळ्या कार्यक्रमाला माझा मुलगा, माझी मुलगी, त्याचे मित्र, स्वराज्य मित्रमंडळ यांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल त्यांनाही मी एक मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमचे बाबासाहेब असिस्टंट इंजिनियर आहेत आमच्या ऑफिसमध्ये. गेल्या वर्षीच ते नगरवरून बदलीवर आमच्याकडे आले आणि 37 वर्ष मी लोकांचं रिटायरमेंटचं सूत्रसंचालन करत होतो. कमीत कमी 500च्या वर लोकांना मी रिटायर केलेलं आहे. आणि प्रत्येक माणूस असं म्हणत होता की नाईटच्या रिटायरमेंटला कोण बोलणार. आणि मला वाटतं या कार्यक्रमात आल्यानंतरही मला 2 लोकांनी विचारलं की सूत्रसंचालन तूच करणार का. तर गेल्या वर्षी जी व्यक्ती आमच्या ऑफिसमध्ये आली आणि त्यांचं बोलणं, त्यांचं सूत्रसंचालनाची पद्धत बघितल्यानंतर आम्ही किस झाड की पत्ती असं मला वाटायला लागलं. आणि मी त्यावेळेस त्यांना तेव्हापासून पकडून ठेवलं होतं की साहेब माझ्या रिटायरमेंटचं सूत्रसंचालन तुम्हाला करायचं आहे आणि जोरदार टाळ्या याच्यासाठी वाजवा. आज नगर कोपरगाववरून आज सकाळी ट्रेनने ते इथे आल्यात. म्हणजे काही झालं, तब्येत बरी नाही आहे, 7 दिवस रजेवर होते. पण काल मी फोन केल्यानंतर त्यामुळे काही जरी झालं तर मी तुझ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मीच करणार. आणि आज ते इथे आले तर मी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि खूप खूप धन्यवाद बाबासाहेब. तुमच्या कविता ऐकून बरेच कवी आज इथं तयार झाले. हे इथे 28 वर्ष ऐकायला वाट पाहत होतो ते आज ऐकायला मिळालं. धन्यवाद. असा सत्कार सोहळा करा म्हणजे असं काहीतरी ऐकायला मिळेल. खूप खूप धन्यवाद. यांनी जर साथ दिली नसती, मी म्हणतो की जे पुरस्कार मिळाले, जी समाजसेवा केली, बऱ्याच लोकांनी मला म्हटलं की तू ही मदत केली, ती मदत केली, सर्व श्रेय इकडे आहे. मी ऑफिसलाही म्हटलं होतं की शनिवार रविवारी यांनी मला सकाळी विचारलं होतं कुठं चालले, तर ही समाजसेवा माझ्या हातून घडली नसती. कारण प्रत्येक शनिवार रविवारी बायकोला वाटते की नवरा आपल्या हातालाच पाहिजे. मी झाडलं त्यांनी पुसायला पाहिजे, मी काढलं त्यांनी ठेवायला पाहिजे. मगाशी गेली भाजीवाली आमची पुढे गेला आहे. मित्रांनो, अशा या सुंदर सोहळ्यास आपण उपस्थित राहून नाईक यास कृतार्थ केलेला आहात. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. धन्यवाद.